करतोय विक्रांत? मानसी तूच मला सांग. तू काल बोलली होतीस ना की पार्टनर्सने एकमेकांना समजून घ्यायचं असतं म्हणून. तर ह्यानी नको मला समजून घ्यायला. अगं ते त्यांच्या पद्धतीने समजून घेत असतील ताई. एक मिनिट, तू मला समजून घेतेयस का त्याला समजून घेतेयस? म्हणजे आता याविषयी मी तुझ्याशीही बोलायचं नाही का? सगळीकडून माझीच कोंडी होतीये. असं काय बोलतेस ताई? अगं तुला मोकळेपणाने बोलता यावं म्हणूनच तर मला तुझ्या सासरी बोलावलं होतं ना. तुला अशी एक स्पेस मिळावी जिथे तू शेअर करू शकशील, एक्सप्रेस होऊ शकशील. पण मला वाटतं तुलाच ते नको होतं. मानसी, मला हवंय ते झालेलं नाहीये. विक्रांतला जे हवंय ते तो करतो. स्वतःच काहीतरी विचार करतो आणि मी डिसिजन घेतो. मग मी काय करू? नाही, ते नक्कीच त्यांना हवं ते करत असतील, पण ते तुझ्यासाठीच असतं. ते म्हणजे मी तरी हेच ऑब्झर्व केलं तुमच्या दोघांत. रिली? म्हणजे विक्रांत जे काही करतो ते ग्रेट आणि मी काहीच करत नाही? मानसी, मी विक्रांतशी किती कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतेय, पण तोच अडमुठेपणा करतोय. तुला खूप पेशंटली वेळ देऊन समजून घेऊन सगळं करावं लागणार आहे ताई. तुमची सिच्युएशन नॉर्मल नाहीये ना. इट्स अ बिट चॅलेंजिंग. असं चुटकीसरशी तुला हवं तेव्हा सगळं कसं जमून येईल ताई? ओके, नाव आय गेट इट. म्हणजे सगळं मलाच करायचं, राईट? म्हणजे मी आतापर्यंत जे काही करते ते सगळं चुकीचं आहे. मी करते तो मूर्खपणा आणि तो जे काही करतोय तो शहाणपणा, बरोबर? असं कुठे म्हणते मी ताई? हे बघ, ही फॅक्ट आहे की ज्या परिस्थितीतून विक्रांतने तुला बाहेर काढलं, सावरलंय, त्यानंतर तू त्यांच्याबद्दल असा काही गैरसमज करून घेणं बरोबर नाही ताई. इट्स नॉट राईट. मानसी, मी परत तेच सांगतेय, यू विल हॅव टू अंडरस्टँड अँड बिहेव. तुला बदल करावे लागतील, तरच काही बदलेल. उगाच मदत मागितली, उगाच खांदा मागितला. त्या खांद्यावर एक मिनिटही तुम्हाला डोकं ठेवू दिलं नाहीस मानसी. अशी काय बोलतेस तू ताई? यू नो आय एम ऑलवेज देअर फॉर यू, नो मॅटर व्हॉट. चला आता गप्पा पुरे झाल्या. गरम गरम उपमा खाऊन घ्या दोघी. घे ताई. मला काही नकोय खायला. उपदेशांनी पोट भरलंय माझं. पोटात काही जागाच उरली नाहीये. उगाच शेअर केलं तुझ्याशी सगळं, बट इट्स ओके. इट्स ॲब्सोल्युटली ओके. मी दुसऱ्या कोणाशी तरी शेअर करेन. काय ग, हिला काय झालं आता? आय थिंक आत्ता जे देतोय ते नकोय तिला. विसरण्याच्या आधीच सांगते, गुरुवारी अथर्वची क्रिकेटची मॅच आहे, त्याला सोडायला जाशील ना? ठीक आहे, मला एकदा आठवण करशील ना पुन्हा? काय रे मोहन, लक्षात ठेव ना तू. तुझ्या लक्षात ना परवाच. परवाच काय काय विसरलीस? बर्थडे पार्टी यार. हा ते लक्षात. तू नको विसरूस यार. तू विसरलीस तर माझं काय होणार? तुला खरं सांगू का, मला ना मुळात एक गोष्टच कळत. मित्रांच्या पार्टीज मध्ये लपवण्यासारखं असं काय आहे? होतात पार्टीज मध्ये ड्रिंक्स, एन्जॉय करतो मी, दॅट्स इट. माझं काय म्हणणं आहे ना की ज्याला जेवढं कळायला हवं त्याला मी तेवढंच सांगतो. मी उगाच सगळ्यांना सांगून कशाला इश्यू करायचा?
आणि मुळात महत्वाचं काय आहे की तुला हे सगळं माहिती आहे. कळलं आता इथे लेक्चर सुरू करणार आहेस का तू? करू सुरू. तू सोड, मला काम आहे. जा ना मग. तू सोड ना, मला काम आहे. हो मग मला काय रॉक पेपर सीझर खेळायचं? यार सोड ना, मला काम आहेत ना यार. काय रे? गीता 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 ऐक ना, एक मिनिट प्लीज. काय तुला ना एक महत्वाची गोष्ट सांगायची. आता काय सांगू? सांग आता, भाव नको पण बघा नक्की सांग. नक्की सांगू? सांग. असतंच काय एवढे इस्त्रीचे कपडे आहेत ना, ते जरा आठवण ना, बाहेरच राहिले. आई तुझ खरंच नाही, हे सिरियसच आहे. मला तर कळतच नाही की तू आणि विक्रांत काय करत काय होते. म्हणजे तुला कधी कळलं? काय? अगं आपण कशाबद्दल बोलतोय? मोनिका प्रेग्नंट आहे त्याबद्दल बोलतोय ना. कधी कळलं? इतका विचार करण्यासारखं काय आहे त्यात? मध्ये एक पूर्ण दिवस गेला, काय हालचाल काय केली नाही तू? म्हणजे ओ बाई, तिच्या सगळ्या टेस्ट नको का करून घ्यायला? एक तर ती आजारी पडते सारखी, काय दम नाहीये तिच्यात. हो, आता हे मी तुला सांगायला पाहिजे का? तुम्ही दोघं डॉक्टर आहात ना? नाही नाही, आज ती घरात असती ना तर मी तुम्हाला सांगितलं असतं आत्ताच्या आत्ता तिला घेऊन जा हॉस्पिटलात. हो, पण ती माहेरी गेलीये ना. या महत्वाच्या गोष्टी विसरू नका. असं कसं विसरेन आई? मोनिका लग्नानंतर पहिल्यांदाच गेली ना माहेरी. हो, मी वाहवत जातोय असं म्हटलंच तरी चालेल. अगं माझी मोठी नात इतक्या दिवसांनी इकडे परत राहायला आले म्हणून काढला हो हा पसारा. अहो आता पुढचे किती दिवस हे कारण सांगणार आहात? मोनू आली म्हणून हे केलं, मोनू आली म्हणून ते केलं. बघितलंस मोनू, आजी कशी रागवते मला. आजी, का रागवतेस तू आजोबांना? अगं नाही, रागवत नाहीये मी. मला काळजी वाटते हो त्यांची. आता हे सगळा पसारा काढून बसलेत ना, हे आवरायला लागले ना म्हणजे धाप लागेल त्यांना. अगं जुन्या आठवणी आहेत, माझ्या नातीच्या लहानपणीच्या आठवणी सगळ्या एकत्र करून गाठोड्यात बांधून ठेवल्या. कधी कधी वाटतं ते गाठोडं सोडावं आणि त्या आठवणीत रमून जावं. हो आजोबा, मला ऐकायच्यात सगळ्या लहानपणीच्या आठवणी. ए आजी, तू नको का काळजी करू, मी सगळं आवरून ठेवेन नंतर. तुम्ही सांगा आजोबा. हो का? बरं, मग मी पण बसते, मला पण आवडेल ऐकायला. ये ये. हे बाहुली बघितलीस? शशीने आणली होती तेव्हा. कुठे गेला होता ग तू तेव्हा? हो, बँकॉकला नाही का ऑफिसच्या कामासाठी गेला होता, तिथून आणली. आणल्यावर मोनूला दिली. बोलताही येत नव्हतं तिला. मोनू दिवसभर बाहुलीशी खेळली, संध्याकाळी कंटाळली. मग म्हणाली मला दुसरी बाहुली द्या. अहो शशी आणि अश्विनीनी किती समजावलं तिला, तिकडून एकच बाहुली आणलीये म्हणून, पण हिचा आपला हट्ट सुरूच. मग मग काय, मोनून ती बाहुली तुझ्या समोर ठेवली, म्हणाली घे खेळ. माझं खेळून झालंय आता. आणि हे अगदी छोट पिल्लू होतं तेव्हा, तिला बिचारीला काही कळलंच नाही. ती आपली बाहुलीकडे टकामका बघतच बसली आणि मग हसली.
शशी आणि अश्विनी गेलेत तेव्हा वाटलं झालं, सगळं कुटुंब विखुरते की काय. या मुली आमच्या नंतर परक्या होतात की काय. रोज रात्री प्रार्थना करायचो, देवा माझ्या दोन्ही नाती भरलेल्या घरात जाऊ दे. आजोबा, आणि एकीच्या बाबतीत तर तसं झालं खरं. आता झालं ना तुमचं समाधान? हो तर अगदी भरून पावलं. हळू हळू. तुम्ही उठा बरं, आपण जरा गॅलरीत जाऊन बसूया. आणि आई म्हणजे अशी आहे, एखाद्या गोष्टीचा ना पाठपुरावा केल्याशिवाय ती थांबायची नाही. घ्या. थँक्यू. मला खरंच याची खूप गरज होती. काय मग विक्रांत, कसं वाटतंय? खूप जबाबदारी वाढल्यासारखं वाटत असणार. विक्रांत, पण तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस हा. अरे एवढी माणसं आहेत आपल्या घरात, तुझ्या एकट्यावरती अजिबात जबाबदारी पडणार नाही. आणि आम्ही आहोत ना बाळाला आणि मोनिकाला सांभाळायला. काय थँक्यू सो मच गीता काकी. पण विक्रांत, मला एक गोष्ट सांग, तुम्हा दोघांनाही खरंच आधी काही अंदाज आला नाही? म्हणजे नाही, गीता, काही अंदाजच नाही आला. शी, असं कसं रे? अगं गीता, म्हणजे प्रत्येक बाईची गोष्ट वेगळी असते. म्हणजे प्रत्येकीची लक्षणं वेगवेगळीच असतात. नाही हो, पण म्हणजे आता बघा, आम्ही जरी गायनॅक असलो ना, तरी प्रत्येक वेळेस तो डॉक्टरचा चष्मा असतो असं नाही ना. डोक्यात दुसरेही काहीतरी विचार चालू असतातच. नाही, बरोबर आहे तुमचं. निर्मला ताई, आपण ना मोनिकाचं डोहाळ जेवण अगदी अगदी जोरात करूया. हो म्हणजे करा ना. आणि तुला कल्पना आहे मी या सगळ्या गोष्टींमध्ये किती रस घेते ते. काय हो निर्मला ताई, असं काय करता? आता आपल्या विक्रांतचं बाळ आहे की नाही, ते म्हणजे ते आपल्या सगळ्यांसाठी स्पेशल आहे की नाही? बर ठीक आहे, मी सगळ्या अरेंजमेंट्स करीन, तुम्ही फक्त या. चालेल? हो निर्मला ताई, डोहाळ जेवण कितव्या, 7व्या महिन्यात ना? विक्रांत, मला आपल्या घरी यायचंय. इकडे माझं कोणी कौतुकच करत नाही, मला कोणी समजूनही घेत नाही. माझं इकडे राहून झालंय आता. विक्रांत, तू तू प्लीज मला घ्यायला येशील का? ओके, बाय. मी तयारी करायला घेते. तुम्ही शांत व्हा बरं, शांत व्हा. आजी, आजी मी निघतेय. विक्रांत मला घ्यायला येतोय. का ग, अशी अचानक? हो आजोबा, इकडलं सगळं झालंय ना. अगं पण आजी, काही राहिलंय का? म्हणजे काही काम वगैरे? काम कसलं ग, काम वगैरे काही नाही. आत्ता नको, पुढच्या वेळी. एक दिवस राहिले ना मी. आणि तसंही विक्रांत थोड्या वेळात येतच असतील. मी निघते, मला तयारी करायला हवी. मोनू,
ताई, बोल मानसी. लगेच चाललीस तू? अगं 2 दिवस तरी अजून राहिली असतीस. नको, बास झालं. मला माहितीये तू अशी अचानक का जातीयस. ताई, तुला वाटत होतं की मी तुला सपोर्ट करेन प्रत्येक बाबतीत. अगं माझा सपोर्ट तुला असतोच ग, फक्त तो तुला हवा तसा नसतो कदाचित. म्हणून कदाचित तुला वाटलं असेल की इथे तुला कोणीच समजून घेत नाहीये, कोणीच सपोर्ट करत नाहीये. तसं नाहीये ताई. मला काय वाटतं ना मानसी, त्याचा कोणालाही फरक पडत नाही. झाला ना गैरसमज. अगं ताई, आय स्वेअर असं काही नाहीये. गैरसमज नाही ग, जे दिसतंय ना ते बोलते मी. ताई प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अगं तुला अपेक्षित असं मी नाही वागले तर याचा अर्थ असा होत नाही की मला तुझं ऐकूनच घ्यायचं नाहीये किंवा आपण एकमेकींपासून खूप दूर गेलोय. आपले विचार वेगळे असले, मत वेगळी असली तरी नातं नाही ना ग बदलत. ताई प्लीज अंडरस्टँड की तुझ्यासाठी कालही होते, आजही आहे आणि उद्याही असेल. I will always be there for you, no matter what. घरी सगळं ठीक आहे ना? हो का? नाही, तू आणि आजी आजोबांमध्ये काही? मी कोणालाही दुखवलेलं नाहीये विक्रांत. का वाटलं तुला असं? तू बाहेर उभी होतीस ना म्हणून. पण तसं काही नसेल तर ठीकच. मी बाहेर उभी राहून तुझी वाट बघत होती. माहेरी येऊन मी खूप डिसअपॉइंट झाले विक्रांत. लग्नानंतर सगळं बदलतं असं म्हणतात ना, ते अगदीच खरंय. आपल्या घरी जेवढं माझं कौतुक होतं ना तेवढं नाही झालं इकडे. विक्रांत मला सॉरी, विसरूनच गेले मी. आपल्यात एक अदृश्य भिंत आहे कायम, आणि तू तर माझ्यावर प्रेमही करत नाहीस ना. बट इट्स ओके, आय एम गोना एन्जॉय ना. मोनिका, जरा सावकाश, हळू. विक्रांत प्लीज, तू पण आता डोस पाजायला सुरुवात करू नकोस, औषधांचे आणि उपदेशांचे. आता कुठे चाललायस? बाल्कनी. मोनिका, सॉरी, डिस्टर्ब केलं का मी? नाही नाही, बरं झालं तुम्ही आलात. तसंही मला खूप एकटं वाटत होतं. एकटं एकटं विक्रांत असताना? हे पण असं कधी म्हणायचं नाही. हे बघ, तो किती बिझी असला ना तरी तू स्वतःला एकटं वाटून घेऊ नकोस. आम्ही आहोत ना सगळे. आणि तशी तू 1 नाही 2 ना, नाही, कितवा महिना सुरू आहे का तुझा?